हॅलो फ्रेंड्स, चला आज आपण बनवणार आहे व्हाईट चिकनची रेसिपी. हॉटेलसारखी व्हाईट चिकनची रेसिपी बनवणार आहे कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे रेसिपी. तर व्हाईट चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चिकन. ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 4-5 पाण्याने. ते आपल्याला चिकन जे आहे ते एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला मॅग्नेट करून ठेवायचं आहे. तर मॅग्नेट करून ठेवण्यासाठी तर आपण इथं अर्धा लिंबाचा रस वापरलेला आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच अद्रक पेस्ट, 1 चम्मच लसूण पेस्ट टाकलेला आहे. काळी मिरी पावडर टाकलेली आहे 1 चम्मच बारीक करून. त्याच्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि चिकन मसाला टाकलेला आहे 1 चम्मच. त्याच्यानंतर कस्तुरी मेथी टाकलेली आहे आपण चुरून 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथं. आणि नंतर मग मी दही टाकलेलं आहे. अर्धा किलो चिकनसाठी 1 कप दही वापरलेलं आहे मी इथं. आणि ते रूम टेम्परेचरचं आहे, थंड नाही दही. त्याच्यानंतर ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला चिकन लावून घ्यायचं आहे आणि चिकन लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला चिकन अर्धा तास मॅग्नेट करून ठेवायचं आहे. ते अर्धा तास साईडला ठेवल्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. ग्रेव्हीसाठी 1 कांदा घेतलेला आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बदाम घेतलेला आहे 5-6. तर ते बदाम मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि त्याचे साले काढलेले आहेत. त्याच्यानंतर गॅसवरती तेल गरम करून ते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे, जास्त नाही भाजायचा आहे. थोडासा त्याच्यातून पाणी ऑब्झर्व होईल एवढंच भाजायचं आहे. त्याच्यानंतर 4 मिरच्या टाकलेल्या आहेत, ते पण थोड्याशाच भाजून घ्यायचं आहे. परत नंतर बदाम मिक्स केलेले आहेत, ते पण भाजून घ्यायचं आहे. आणि ते थोडंसं भाजून झाल्याच्यानंतर ते आपण साईडला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी 1 चम्मच तेल ओतलेलं आहे आणि अर्धा तास चिकन जे मॅग्नेट करून ठेवलेले आहेत ते मॅग्नेट झालेलं आहे. आणि ते तव्यामध्ये मी तेल गरम झाल्याच्यानंतर ते चिकन पूर्ण तव्यामध्ये पसरून घेतलेलं आहे. आपल्याला चिकन भाजून घ्यायचं आहे आणि चिकन भाजण्यासाठी तव्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि दह्यामुळं चिकनला पाणी सुटत आहे. ते पूर्ण पाणी सुटेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता पूर्ण चिकनला पाणी सुटलेलं आहे. थोडंसं पाणी आटल्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने पण आपल्याला चिकन भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने चिकन भाजल्याच्यानंतर ते आपल्याला खूप छान म्हणजे नाही का त्यानं टेस्टी येते चिकन भाजल्याने. आणि त्याच्यानंतर मग आपण ते चिकन जे आहे ना ते पूर्ण पलटी करून दुसऱ्या साह्याने भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनी बघू शकता माझं चिकन खूप छान भाजलेलं आहे. ते चिकन काढून घेतल्याच्यानंतर मी ते चिकनमध्ये जे तेल राहिलेलं होतं तेच तेल वापरलेलं आहे मी इकडे दुसऱ्या कढईमध्ये. आणि जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ना तीच ग्रेव्ही तेल गरम झाल्याच्यानंतर तीच ग्रेव्ही त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि ग्रेव्हीला पूर्ण तेल सुटेपर्यंत छान भाजायचं आहे, कारण का आपण पूर्ण कांदा भाजलेला नव्हता. त्याच्यामुळं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही भाजायची आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्यासारख्या रेसिपी ट्राय करा. बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं जे दही आणि मसाला होता ते राहिलेलं ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर बघू शकता ते पण खूप छान भाजल्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहे आपण. थोडीशी ग्रेव्ही शिजण्यासाठी मी 2 चम्मच इथं पाणी वापरलेलं आहे. तर थोडीशी ग्रेव्ही शिजल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते चिकन जे भाजलेलं होतं ना ते चिकन पण ॲड केलेलं आहे. आणि एवढी पण ग्रेव्ही नाही शिजवायची आहे की ते चिकनला मॅग्नेट करून ठेवलेलं दही जे आहे ना ते फाटल, इथंपर्यंत पण नाही. आपल्याला चिकनची ग्रेव्ही नाही शिजवायची आहे, थोडीशी शिजवायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात चिकन ॲड केलेलं आहे. चिकन ॲड केल्याच्यानंतर आपण थोडासा वरतून चिकन मसाला टाकलेला आहे, काळी मिरी पावडर टाकलेली आहे थोडीशी आणि चुरून कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे त्याच्यावरती. आणि चिकन शिजवण्यासाठी मी 1 कप पाणी वापरलेलं आहे इथं. आणि
आपण चिकनला झाकण टाकून शिजवणार आहे. तर एक 5 ते 10 मिनटं चिकन शिजवलेलं आहे. बघू शकता झाकण काढलेलं आहे. तरी पण एवढं चिकन शिजलेलं नाही आहे. त्याच्यामुळं नंतर आपण एक 5 ते 10 मिनटं अजून आपण नंतरनं भाजून घेणार आहोत चिकन. शिजवून घेणार आहोत 5-10 मिनटं. बघू शकता थोडंसं अजून चिकन शिजायला वेळ आहे आणि 5-10 मिनटं झाल्याच्या नंतरनं बघू शकता चिकनचं पाणी आटलेलं आहे आणि चिकन पूर्ण शिजलेलं आहे. खूप छान माझं चिकन झालेलं आहे. तुम्ही पण अशी रेसिपी करा. हॉटेलसारखं झालं आहे का नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता व्हाईट चिकन खूप छान झालेलं आहे. खूप छान वास येत आहे इथं. स्मेल खूप छान येत आहे आणि व्हाईट चिकनना आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकतो. खूप छान झालेलं आहे. माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.